देवी आईचा, देवी आईचा, देवी आईचा, देवी आईचा, देवी आईचा. आणि अशा पद्धतीने सूर्यकांत जगताप यांनी व्रताचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. देवा, माझ्या दत्तूने लग्नाला होकार दिला असता तरी हे सगळं झालंच नसतं. आता तरी चमत्कार घडू दे, माझ्या दत्तूचा होकार येऊ दे. सूर्याची ही मेहनत पत्रात घे, त्याला यश दे देवी आई. सूर्या, शाब्बास. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तू हे करून दाखवलंस. यशस्वी भव. तुळजा, आता सूर्याची धर्मपत्नी या नात्यानं व्रताचा दुसरा टप्पा तुला पूर्ण करायचा. करशील ना? नक्कीच करीन गुरुजी. तुळजा, आता 10 सवाशीण बायका तुझ्या अंगावर जलार्पण करून तुला शुचिरभूत करतील. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तुला निखाऱ्यांवर चालायचं आहे. हो गुरुजी. सूर्या, तू आराम कर, मी आलेच. तुळजा, मला माहिती आहे तू हे पूर्ण करूनच येशील. तुळजा, तुला या असं आगीच्या निखाऱ्यावरनं चालताना मला नाही ग बघवणार. लई काळजी वाटते तुझी. आई, नको काळजी करू. सगळं माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची ताकद आहे माझ्या पाठीशी, आणि देवी आईचा आशीर्वाद आहेच की. सगळं नीट होईल बघ. तू आता भरभरून मला आशीर्वाद दे बस. बरं चला, दादाची तयारी करायची आहे, आम्ही निघतो. आई, तुझं तर हे जेवण चालणार आहे का? तिला काही चटका बिटका लागणार नाही ना? अरे बाळा, देवी आई हाय की, दिल बळ. देवी आईचं वरत असल्यावर भाजल्याला बी कळायचं नाही. आणि दुपारी सूर्यादादा 7 बैलगाड्या वडत आला. काय नाही होणार. इथं मोकळ्या पायानं खडीव चालायचा म्हणा. आली मोठी इस्त्याव चालणारी. तुम्ही गप्प बसाओ.
तेल तेल कोणी ओतलंय? बापरे, आता या तेलाच्या अंगाने निखाऱ्यावर कसं चालणार आहे मी? अय वागे, हॅलो, बोला की बाईसाहेब. तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? होय होय, सगळं लक्षात आहे. ऐक नीट, तुला शिकार नाही करायची बरं का. मंदिरातली पालखी उचलली की तुला अलगद वहिनी साहेबांना उचलून गाडीत टाकायचं आणि मी सांगितलेल्या जागेवर घेऊन जायचं. होय होय कळलं का? होय होय. ठेव चल. आता सूर्याची बायको ढागात आणि आमची बायको आमच्या घरात. आता बाई एकदा काय झालं? अवय पोरी, थांबलीस का? माग बिग फिरायचा विचार हाय काय तुझ्या मनात? अगं तुला हे जमणार नव्हतं तर आधीच सांगायचं ना. नाहीतर काय, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तू बाय डॉक्टर हायस, तुझा काय देवावर विश्वास आहे? देवी आई, हे काय संकट उभं राहिलं माझ्यासमोर. हे तेलाने भरलेलं अंग घेऊन विस्तवावर गेले तर माझ्या शरीराची राखच होईल. आशीर्वाद असू दे ग देवी आई. काय बी कर पण हे व्रत पूर्ण कर देवी आई. तुळजा, घाबरलीस का काय ग तू? नाही मावशी, स्त्री स्वतः एक शक्ती असते, त्यामुळे तिनं घाबरून कसं चालेल. आणि त्यातून माझा नवरा हा देवाचा माणूस आहे. तो जर लढत असेल तर मी माघार घेणं तर शक्यच नाहीये ना. मी हे व्रत करणार. चला. नानाला काय पण करून मला सांगितलं पाहिजे. नानाला जर नाही सांगितलं तर ते धनुसोबत माझं लग्न लावून देतील. आता नानाला कसं सांगू, मला खरंच काय कळत नाहीये. मी नानाला कसं सांगू? नानाला सांगितलंच पाहिजे. काय करू मी? नानाला आता कसं समजू? काय नानाला आता समजावलंच पाहिजे मला. नाना,
कामिनी नावाच्या मुलीवर माझं लई प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत आणि मला काय पण करून तिच्याशीच लग्न करायचं आहे. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत नाना. मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. दत्तू अरे काय झपडले काय एकटा काय बडबडतोयस? काय नाही नाना, काय नाही. दत्तू मी काय सांगतोय ते नीट ऐक. हां. तुझ्या भल्यासाठीच करतोय सगळं. मला खरं खरं सांग, तुला कुठली पोरगी आवडती का? फोटो काढायचे तुला, फोटो काढायचा लय हाऊस तुला, फोटो काढायचं लय हाऊस तुला, फोटो. आपल्याकडे पैशाची बॅग आहे, हे पण ध्यान नाही तुझं. कसं वागलं पाहिजे कळत नाही तुला. दत्तू हां. काय विचारतोय? नाही ना नाना, मला कोण नाही आवडत. हां, आणि मी असं काय करेल काय? नाही. माझा विश्वास होता का तुझ्यावर? तुला जिम काढायची ना, काढ. दिली परवानगी. काय? आणि वरनं 5 लाख पण दिले. हां? ठीक आहे. माझ्या बायकोला तू वाचवलंस, आता तुझ्या बायकोला कसा वाचवणार? होय, आता तुझी बायको त्या तेलाच्या अंगाने या निखाऱ्यावर चालत जाणार आणि मग ओम फट स्वाहा.
तू देवाचा माणूस नाही, तू देव हाय देव. साक्षात शंकर पार्वती आहे तुम्ही. ईशाची परीक्षा, आगीची परीक्षा, समद फेक आहे तुमच्या पुढे, समद फेक आहे. देवा, सोयाबीन लावलं होतं पण पीक काय आलं नाही. अरे दुसऱ्याला शेत दगड घालून आपल्या ताब्यात घेणार तर पीक कसं येणार. देवा, बोल, बोलत राहा. गावात शेतात काय बी उरलं नाही, आम्ही करायचं काय. काळजी करायची नाही. आता आता एवढं पूर्ण झालंय. आता तुमचा दुष्काळ संपला, संपला दुष्काळ. आता आता शेत शिवार सगळं बघणार. आता गाव सुखा समाधानात नांदणार.